स्वागत आहे तुमचे शीघ्रताच किचनमध्ये। चविष्ट, पौष्टिक आणि करायला तर अतिशय सोपी, खूप कमी साहित्यात होणारी ही पालेभाजी, हिला आपण तांदूळजा, तांदूळसा, तांदळे किंवा तांदूळक्याची भाजी म्हणतो। काही म्हणा, पण ही भाजीची चव अतिशय भन्नाट आहे। आणि त्यात ही भाजी जर आपण लोखंडी तव्यात केली तर चार चांद लागतात। आणि ही भाजी आहे ती भाकरीसोबत अप्रतिम लागते। शिवाय ही औषधी गुणधर्माची रानभाजी म्हणूनही ओळखली जाते। आणि या भाजीमध्ये पाण्याचा अंश भरपूर असतो आणि ही अगदी तेलामध्ये फ्राय केली की पटकन आपली ही 5 मिनिटात भाजी तयार होते। पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे ही भाजी व्यवस्थित धुवून घ्यायची आहे, कीटक आणि माती असते। ही भाजी आपल्याला मेथीप्रमाणे निवडून घ्यायची आहे। निवडताना एवढी काळजी घ्यायची, मागची साईड पानांची आहे त्यावरती व्यवस्थित पाहून घ्यायचं, कारण यावरती खूप सारा मवा असतो। पहा या पद्धतीने काही भाजीवर तर भरपूर असतो, त्यामुळे व्यवस्थित आपल्याला ही भाजी निवडून घ्यायची आहे आणि खराब पानं आपल्याला साईडला काढून घ्यायची आहेत। आणि अगदी 3-4 वेळा ही भाजी भरपूर पाण्यामध्ये खळखळ अशी धुवून घ्यायची आहे आणि चांगली पिळून घेऊन आपल्याला ही भाजी आहे ती बारीक अशी कट करून घ्यायची आहे। आणि काही जण या भाजीमध्ये कांदाही घालतात, पण आम्ही लहानपणी आमची आई जेव्हा करायची तेव्हा ती फक्त लसूण घालूनच करायची आणि लसूण घातलेलीच भाजी आम्ही लहानपणापासून खात आलेलो आहोत। तर मी इथे भरपूर असा या भाजीला लसूण घालायचा आहे आणि तो लसूण घेऊन आता मी ठेचून घेते। ठेचलेल्या लसणाची चव अप्रतिम लागते आणि भरपूर लसूण ठेचलेला आणि भरपूर सारी मिरची अशी कट करून घेतलेली आहे। भाकरी झालेल्या आहेत। आता त्याच तव्यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे। मिरची आणि लसूण आपल्याला चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचं आहे की लगेच त्यामध्ये ही चिरलेली भाजी आपल्याला परतून घ्यायची आहे। अगदी 2 मिनिटावर ही छान भाजी परतून घेतली की त्यामध्ये लगेच आपल्याला मीठ घालायचं आहे आणि मीठ घातले की आपल्याला एक दणदणीत वाफ द्यायची आहे आणि या भाजीला अजिबात पाणी लागत नाही। आणि मस्त वाफ दिल्यानंतर आपल्याला परत एकदा परतून घ्यायची आहे। मीठ तर घातलेलं आहे आणि मस्त जाडसर भाजलेल्या शेंगदाण्याचं आपल्याला कूट घालायचं आहे। कूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला, पण जास्तीचं कूट या भाजीमध्ये खूप छान लागते। आणि कूट घातल्यानंतर आपल्याला ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत एखादी आपल्याला 2 मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे आणि इथे भाजी तयार झालेली आहे। भाकरी आपल्या झालेल्या आहेत। आता गरमागरम भाकरी आणि गरमागरम ही भाजी सर्व करायची आहे आणि आता ही भाजी सगळीकडे भेटते। तर या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा। कशी झाली आहे भाजी मला नक्की सांगा। लाईक कमेंट करा, चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा। परत भेटूया अशाच मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।